श्री स्वामी समर्थ. चला तर आज आपण बघूया मस्त अशी इडलीसोबत खायला टोमॅटोची चटणी. मला वाटतं नारळाची चटणी तर प्रत्येक जणाला येतच असेल, किंवा मग वाटलंच तर त्याची पण रेसिपी एका दिवशी नक्कीच टाकू. पण आज आपण टोमॅटोची चटणी बनवणार आहोत, कारण की इडलीसोबत खायला खरंच अप्रतिम लागते. ही चटणी मी 4 ते 5 वर्षापूर्वी शिकले. खरं जर म्हणलं तर आमची इथं एक भाडेकरू होती, ती बँगलोरची होती. ती हमेशा ही चटणी बनवायची. तिच्याकडून मी शिकून घेतली होती ही चटणी. खूपच भारी लागायची. तर बघा, त्यासाठी साहित्य घेतलेलं आहे: अद्रक, लसूण, कढीपत्ता, डाळवं घेतलेलं आहे, मिरच्या घेतल्यात आणि सुकं खोबरं घेतलेलं आहे. 4च मिरच्या घेतल्यात कारण की तिखट आहेत म्हणून. डाळवं आपण जी फुटण्याची डाळ म्हणतो ना, ते डाळवं चिवड्यासाठी वापरतात बघा. तर टोमॅटो थोडेसे जास्त घ्यायचे, तर कारण की टोमॅटोची चटणी म्हणलं की टोमॅटोचं प्रमाण जास्त पाहिजे. आणि 4 कांदे घेतलेत. कांदे बारीक असल्यामुळं 4 घेतलेत. तर आता आपण ह्याला कट करून घेऊ. तर थोडी लहान मोठ्या कशा केल्या तरी चालतात, कारण की आपल्याला ह्याला गळून घेतल्यानंतर पुन्हा मिक्सरमधून बारीक करूनच घ्यायचं आहे. तर आता हे सगळे टोमॅटो आपण कट करून घेऊ. तर टोमॅटो जर लाल जास्त असले का तर खरंच चांगलं, कारण की भरपूर लाल असले का कलर आणखी त्याचा मस्त असा लाल होतो. हे टोमॅटो जास्त नव्हते माझ्याकडं, लाल जास्त पिकलेले नव्हते, थोडेसे मध्यमच होते. तर आता टोमॅटो आपण कट करून घेतले. तर आता आपण कांदे कट करून घेऊ. तर कांदेही कट करताना कांदा उभा आडवा कसा कट केला तरी चालतो, कारण की हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायचंच आहे. त्याच्यामुळं कोणत्या प्रकारे जरी कट केलं तरी पण चालतं. मी उभा कट करून घेतला आहे. तर सगळ्यात आधी तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर तेवढं चॅनलला नक्की सबस्क्राईब करीत जा, कारण की तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची आपल्याला गरज आहे. कमेंट, शेअर आणि लाईक करायला पण विसरू नका. अशा छान छान रेसिपी असतात आपल्या साध्या आणि सोप्या भाषेतील. तर आता कढई ठेवून घेतली. कढईमध्ये आपण तेल टाकून घेतले. तेल टाकल्यानंतर 4 मिरच्या घेतल्यात, त्या टाकून घ्यायच्या. तेल काही जास्त तापलेलं नाही आहे, म्हणजे जास्त गरम नाही झालेलं, थोडंसंच गरम झालं आहे. पण आपण मिरच्या आणि खोबरं टाकून घेतलं आहे. आता थोडंसं याला कमी तेल गरम असल्यामुळे ह्याच्यात तेलामध्ये थोडंसं खालीवरी करून घेऊतं, आणि नंतर ह्याच्यामध्ये लगेच डाळवं टाकून घ्यायचं आहे. आता हे सगळं साहित्य आपल्याला मस्त लाल असं भाजून घ्यायचं आहे. तुम्हाला जर खोबरं आवडत नसेल तर खोबरं तुम्ही नाही टाकलं तरी चालतं, पण खरंच खोबऱ्याने मस्त अशी चव येते. तर आता याला छान असं डाळवं पण आपलं लाल झालं पाहिजे आणि खोबरं पण लाल झालेलं पाहिजे, कारण की जेवढं मस्त लाल असं खोबरं भाजन का तेवढं आम्हाला तर आवडतं. पण आपल्या आपल्या आवडीनुसार टाकून घ्या. तर आता याला मस्त लाल बघा सगळं लाल झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण लगेच लसूण टाकून घेऊ. तर तेल गरम झालेलं असल्यामुळं लसूण पण लगेचच लाल होणार आहे. मस्त असा कच्चटपणा सगळा निघून जातो लसूण पण परतून घेतला की. आणि मस्त सगळी चव सगळं परतलं का चव पण तशी चटणीची छान लागते. आणि आता लगेच आपण कांदा टाकून घेतला आहे. आता कांद्याला पण आपण थोडंसं परतून घेणार आहोत. कांदा अगदीच लाल होऊन द्यायचा आहे किंवा अगदीच गळून द्यायचा आहे असं नाही आहे. थोडासा मऊ झाला का कांदा, म्हणजे कांद्याचा जो कच्चटपणा असतो तो निघून गेला तिथपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा. आणि आल्याचा एक तुकडा पण टाकून घेतला आहे. तर आता कांद्याला परतून घेऊ. तर कांद्याबरोबर हे सगळंच परतलं जाणार आहे मस्त असं. मिरच्या पण छान अशा भाजल्यात त्याच्यामध्ये, कारण की साध्या आणि सोप्या भाषेतले व्हिडिओ असतात. तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच सांगा, मला कमेंटमध्ये सांगत जा, कारण की तुमच्यासाठी मी म्हणजे होईल तेवढं तुम्हाला समजावा, कळावा. समजा बऱ्याचशा जणाला काही रेसिपी येत असतात, कोणाकोणाला येत नसतात. तर त्याच्यासाठी खरं तर हे छोटासा प्रयत्न, कारण की आवड असली की सवड भेटते. स्वयंपाकाची आवड आहे, त्यातूनच म्हणलं चला आपण व्हिडिओ टाकत जाऊ. तर आता याच्यामध्ये आपण कांदा थोडासा मस्त असा परतला होता की लगेच आपण टोमॅटो टाकून घेतले. आता टोमॅटो आपल्याला पूर्णपणे गळून द्यायचं आहे. याच्यामध्ये या स्टेपची काळजी घ्यायची, कारण की टोमॅटो आपल्याला पूर्ण गळून द्यायचं आहे आणि नंतरच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये मीठ टाकले, कारण की मीठ टाकल्यानंतर टोमॅटो कांदा छान असं गळलं जातं, पाणी सुटतं त्याला आणि मस्त मऊ होऊन जातं टोमॅटो. हे बघा मस्त असं टोमॅटो आपलं गळलं गेलेलं आहे पूर्णपणे, बघू शकता तुम्ही. आणि या स्टेजला मीठ टाकलं आहे त्याच्या म्हणजे मीठ टाकलं आहे त्याच्यामुळं तुम्ही नंतर नाही टाकलं तरी चालतं, किंवा कमी जास्त लागत असलं तर मिठाचं प्रमाण नक्कीच कमी जास्त करू शकता. कारण की मी आता थोडंच टाकलं आहे आणि पुढं टाकणार आहे. पुढं टाकताना
माझ्या दाखवायचं लक्षात नाही राहिलेलं ते तुम्हाला, त्याच्यामुळं म्हणजे टाका असं नंतर सांगणार आहे मी. आणि याच्यामध्ये आपण बेटकी मिरची पावडर टाकली कारण की कलर एकदम मस्त असा येतो त्याच्यामुळं. तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं थंड झालं काढून घ्यायचं आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं. हे बघा मस्त असं बारीक करून घेतलेलं आहे. अगदी बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची. मस्त सगळं ओलसर असतं त्याच्यामुळे पाणी टाकायची काही गरज पडत नाही. आणि जर वाटलीच तर थोडंफार टाकलं तरी चालतं. तर आता आपण बनवूया त्यासाठी तडका. तर मस्त वरतून तडका द्यायचा आहे. तडका दिल्यानंतर चटणीचा स्वाद खरंच जास्त वाढला जातो. तर तेल गरम करून घ्यायचं. तेल गरम झालं की 1 चमचा मोहरी टाकून घ्यायची. मोहरी मस्त अशी तडतडून द्यायची छान. गॅस कमी करायचा. नंतर उडदाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ, 1 चमचा उडदाची डाळ आणि 1 चमचा हरभऱ्याची डाळ. आता हे आपल्याला डाळी आहेत ना मस्त अशा लालसर भाजून घ्यायच्यात. उडदाची आणि हरभऱ्याची दोन्ही पण. आता कमी गॅसवरतीच थोडंसं डाळी भाजून घेऊ. तर शेवटीला आपल्याला कढीपत्ता टाकायचा. आधीच जर टाकला तर कढीपत्ता पूर्णपणे काळा पडू शकतो. तर बघू शकता एकदम लालसर मस्त अशा डाळी भाजलेल्या आहेत. आता आपण काय करू, गॅस बंद करू आणि गॅस बंद करून वरतून आता कढीपत्ता टाकून घ्यायचा. म्हणजे मस्त असा हिरव्याला हिरवा कढीपत्ता मस्त छान असा राहतो आणि खमंग लागतो. पूर्ण करपल्यानंतर चव पण जास्त लागत नाही त्याच्यामुळं. आणि मस्त चटणीवरती असा तडका टाकून घ्यायचा. आता याच्यामध्ये तेल आहे ना थोडंसं आता हे हलवून घ्यायचं आणि थोडं थोडं तेल वरतून ठेवायचं. पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं नाही. नंतर मग ज्यावेळेस आपल्याला खायचं आहे त्यावेळेस पूर्णपणे मिक्स करायचं. आधी वरी थोडंसं तेल असंच राहून द्यायचं. तर मस्त आपली बघा तयार आहे ही टोमॅटोची चटणी. त्यामुळे तुम्हीही नक्कीच ट्राय करून बघा. कारण की प्रत्येक वेळेस सेम खाऊन थोडं वेगळं काहीतरी करण्याची इच्छा असते. तर या पद्धतीचं नक्कीच करून बघा. मस्त इडल्या पण मी तयार करून